अजितदादा यांच्याकडे भाजपची भ्रष्टाचारची फाईल त्यांच्याकडे होती आणि त्यानंतर त्यांचा अपघातसुद्धा पुढे झाला। 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू होताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। आता त्यांच्याबाबतच्या काहीशे धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत आणि हे खुलासे धक्कादायक जी माहिती आहे ती तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। आज तब्बल 8 दिवसानंतर महाराष्ट्राला दुसरा त्याहूनही मोठा धक्का बसलेला आहे, कारण या अपघातासंदर्भात अशी धक्कादायक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे आणि ती कोणती आहे ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ज्या क्षणी या विमानात प्रवास करणाऱ्या खऱ्या प्रवाशांची यादी समोर आली तेव्हाच त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं स्पष्ट झालं। मात्र प्रत्यक्ष अपघातस्थळी केवळ 5 मृतदेह सापडले। मग तो 6वा व्यक्ती नेमका कुठे गेला? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले होते का? अशी धक्कादायक शंका आता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे अमोल मिटकरी साहेब यांनी सुद्धा अशाच शंका व्यक्त केलेल्या आहेत आणि ही दुर्दैवी घटना घडून आज 9 ते 10 दिवसांचा कालावधी उलटून गेला असेल। मात्र आज अचानक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संशय निर्माण झालेले आहेत। कालपर्यंत टीव्हीवर सातत्याने सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5ही मृतदेह सापडले। दादांची ओळख पटवण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या हातातील घड्याळ होतं, कारण अपघातास्थळी सापडलेले मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते। परंतु या प्रकरणामध्ये आणि या खुलास्यामध्ये सुद्धा एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। तो कोणता ते पहा। पहिल्यांदा त्यांच्या घड्याळावरून त्यांची ओळख पटवली होती असं सांगितलं होतं, परंतु पोलिसांनीच या माहितीचा खुलासा केलेला आहे। पोलिसांनी सांगितले की त्यांची ओळख घड्याळावरून स्पष्ट केली नव्हती तर त्यांच्या कुर्त्यावरून स्पष्ट केली होती असं समोर आलेलं आहे। सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांनी दादांसोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलेलं आहे। अनेक घडामोडी घडून गेल्या, मात्र अचानक समोर आलेल्या या धक्कादायक माहितीने संपूर्ण महाराष्ट्रात वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे। विमानात 6 जण होते पण मृतदेह मात्र 5च सापडले। मग तो 6वा व्यक्ती कोण होता? तो जिवंत आहे का? आणि जर तो जिवंत असेल तर त्याचं नाव काय? ही माहिती आता हळूहळू समोर येत आहे। गेल्या 5 दिवसांपासून तपास पथकं तपासात गुंतलेली आहेत। या तपासात त्यांना 5 अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले। काल अखेर एका संशयिताला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे। त्याची सखोल चौकशीसुद्धा करण्यात आलेली आहे। या चौकशीत त्याने या दुर्घटनेबाबत अशी काही विधानं केली की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलून गेलेला आहे। जर एखादा व्यक्ती घटनास्थळावरून गायब झाला असेल तर हा खरोखरच अपघात होता की घातपात होता असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे अमोल मिटकरी साहेब यांनी सुद्धा अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ती बॉडी कशी फुगली, कारण की जर मृतदेह जळाला तरी बॉडी तशा प्रकारे फुगू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, जर ते कागद विखुरलेले होते तर ते जळाले कसे नाहीत? जर त्याचा तिथे 4 ते 5 वेळा स्फोट त्या विमानाचा तिथे झाला मग ते कागदसुद्धा जळायला पाहिजे होते अशी सुद्धा शंका उपस्थित केलेली आहे। त्याचबरोबर अचानक मग तो पायलट बदलला का गेला? त्याचबरोबर विमानातील मग अजितदादा जिथे बसणार होते त्या विमानातील CCTV फुटेज कुठे आहेत असा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण केलेले आहेत। मुंबईतील ते CCTV फुटेज सर्वांसमोर आणा असं अमोल मिटकरी म्हणत आहेत। टीव्हीवर जे काही पाहत होतं ते सगळंच वेगळं होतं का? सांगितलं जात होतं की पायलटची चूक होती, धुके जास्त होते, तांत्रिक बिघाड झाला होता, पण आज अखेर एका विचलित करणारी माहिती समोर आली। तपासात पथकांनी गुप्त माहिती समोर आणली तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आता प्रश्न उपस्थित होतोय की विमानात 6 जण होते तर मग फक्त 5च मृतदेह कसे सापडले? मग तो 6वा व्यक्ती कोण होता? तो या मृत्यूच्या सापळ्याचा मास्टर माइंड तर नव्हता ना, जो वेळीच आधीच विमानातून पसार झाला असेल? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली, पण ते घड्याळ खरंच त्यांचं होतं का? आणि खरोखरच मग त्यानंतर घड्याळावरून जे काही सत्य समोर आलं होतं ते खोटं निघालं, कारण की पोलिसांनी सांगितलं होतं की घड्याळावरून ओळख पटवलीच नव्हती तर त्यांच्या कुर्त्यावरून ओळख पटवली होती। 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात
एअरजेट 45 हे विमान घिरक्या घेत होतं. अचानक एक भीषण आवाज झाला आणि काही क्षणात विमान जमिनीवर कोसळलं. सुरुवातीला वाटलं की खराब हवामानामुळे पायलटला धावपट्टी दिसली नाही. मात्र आज समोर आलेल्या माहितीनुसार त्या दिवशीचं हवामान लँडिंगसाठी पूर्णपणे योग्य होतं. मग हवेत असताना विमान 5 वेळा का फुटलं हा मोठा प्रश्न झाला होता. विमानतळाच्या मग मॅनिफेस्ट यादीत फेरफार करण्यात आला का? पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती. मग दुसऱ्या दिवशी ती यादी 5 वर कशी आली? कोणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला का? तपास पथकाला 5 महत्त्वाचे पुरावे सापडले. ब्लॅक बॉक्समधून असं समोर आलं की अपघात होत असताना मेडे कॉल देणं अपेक्षित होतं, मात्र तो कॉल दिला गेला नव्हता. काहीतरी वेगळाच आवाज त्या रेकॉर्डमध्ये ऐकू आला होता. ज्या संशयिताला अटक करण्यात आली ती अटक थेट दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. आता अटक करण्यात आलेली व्यक्ती ती कोण होती? विमान कंपनीचा तो मालक होता. हे विमान अत्यंत जुनं होतं आणि काही वर्षापूर्वी हे मॉडेल बंदसुद्धा करण्यात आलं होतं, अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. मग ते बंद झालेले मॉडेलमध्ये दादांना बसवण्यात का आलं? ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला? ज्या पायलटचा फोटो मृतक म्हणून दाखवण्यात आला तो प्रत्यक्षात तो पायलट नव्हताच, मूळ पायलट वेगळाच होता. दादांचे अत्यंत विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी थेट प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अधिकृत नोंदणीनुसार विमानात 6 जण होते, पण मृतदेह 5च का सापडले? 6वा प्रवासी कुठे गेला? त्यांनी असाही सवाल केलेला आहे की या अपघातात लोखंड वितळलं, पण विमानातील फाईल्समध्ये दडलेले कागद मात्र तसे काही शाबूत राहिले. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की हे सगळं खुलासे सध्या केवळ शक्यतेवर आधारित आहेत. ही माहिती सोशल मीडियावरती चर्चा आणि उपलब्ध तर्कांवर आधारित समोर येत आहे. याची काही माहिती किंवा सत्य वेगळंच काहीतरी येऊ शकतं, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजितदादांनी नुकतंच एका भाषणामध्ये असं सांगितलं होतं की माझ्यावर 70,000 कोटींचं तुम्ही खापर फोडताय. माझ्याकडे सुद्धा अशी एक फाईल आहे, मी समोर आणली तर तुमचं तारांबळ होईल, असं मग त्यांनी म्हटलं होतं. म्हणजेच की त्यांच्यावर आरोप केले जात होते की 70,000 कोटींचा तुम्ही घोटाळा केलेला आहे. मग अजितदादासुद्धा भाजपला असे म्हटले होते की तुमच्याही काही फाईल्स माझ्याकडे आहेत, तुमचेसुद्धा घोटाळे माझ्याकडे आहेत. मग संजय राऊत असे म्हणाले होते की ते अजितदादा जे होते ते बारामतीकडे येताना अक्षरशः भाजपची जी भ्रष्टाचाराची फाईल होती ते त्यांच्यासोबत होती, असं संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे. आणि ब्लॅक बॉक्समधून काय काय समोर येत आहे हे खूप पाहणं गरजेचं आहे. आणि ब्लॅक बॉक्सला थोडा वेळ लागू शकतो, परंतु त्यामधून काहीतरी हे नक्कीच सत्य समोर येणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना माहिती समोर आलेली आहे. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या दादांसोबत काय झालं असेल ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा.